students. This is our part C from unit first, that is VSEPR theory. So the long form of VSEPR theory is valence shell electron pair repulsion. Okay, so this theory was first proposed by Sidgwick and Powell in 1940, and later it was developed by Gillespie and Nehalem in 1957. Okay, so what is this theory says? Okay, so VSEPR theory is predicts the molecular shape of bonded molecule. बॉन्डेड मॉलिक्यूलचे डिफरंट शेप्स असतात, तर ते शेप्स कसे कसे फॉर्म होतात ते ही थिअरी सांगते आपल्याला. देन इलेक्ट्रॉन अराउंड द सेंट्रल ॲटम अरेंज देमसेल्फ ॲज फार अपार्ट फ्रॉम इच अदर ॲज पॉसिबल. कसं असतं की सेंट्रल मेटल ॲटम आहे आपला, किंवा सेंट्रल ॲटम आहे, नॉट मेटल ॲटम बट सेंट्रल ॲटम आहे, तिथनं जो दुसरा बॉन्ड फॉर्म होतो, तिसरा बॉन्ड फॉर्म होतो, त्याचे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते ॲज पॉसिबल ॲज दूर राहतात बिकॉज ऑफ रिपल्शन. अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन सेंट्रल ॲटम रिपेल द मोस्ट. जे अनशेअर्ड पेअर म्हणजे त्यांना आपण लोन पेअर म्हणतो, त्याचं जे रिपल्शन असते ती जास्त असते. ओके, सो ओनली लुक ॲट व्हॉट इज कनेक्टेड टू सेंट्रल ॲटम. जेव्हा आपण व्हीएसईपीआर थिअरीचा विचार करतो तेव्हा व्हीएसईपीआर थिअरीचा जो सेंट्रल ॲटम आहे त्याला काय अटॅच आहे. ओके, बॉन्ड पेअर म्हणजे काय आणि लोन पेअर म्हणजे काय हे मी तुम्हाला पहिले सांगून देते. तर एक सेंट्रल ॲटम आहे, त्या सेंट्रल ॲटमला जो दुसरा ॲटम अटॅच असेल. ओके, इफ ॲटम ए इज सेंट्रल ॲटम देन ॲटम बी अटॅच टू इट. ओके, सो ॲटम ए टू ॲटम बी जो काही बॉन्ड असेल त्याला आपण म्हणतो बॉन्ड पेअर. ओके, आणि त्या बॉन्ड पेअर मध्ये ॲटम ए आणि ॲटम बी या दोन ॲटमचे इलेक्ट्रॉन शेअर असतील. त्यापासून जो बॉन्ड फॉर्म झाला त्याला म्हणू आपण बॉन्ड पेअर. आणि लोन पेअर जसं ऑक्सिजन ॲटम आहे आणि ऑक्सिजन ॲटमवर दोन लोन पेअर प्रेझेंट आहे. ओके, सो लोन पेअर म्हणजे ते इलेक्ट्रॉन जे दुसऱ्या ॲटम सोबत बॉन्ड फॉर्म करताना यूज होत नाही, ते इलेक्ट्रॉन म्हणजे झाले लोन पेअर. ओके, सो व्हीएसईपीआर थिअरीने काही रूल्स सांगितले आहे आणि त्या रूल्सवर डिफरंट मॉलिक्युल्सचे डिफरंट शेप्स असतात. सो अवर फर्स्ट रूल इज व्हेन द सेंट्रल ॲटम हॅज ओनली बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन its valence shell the molecule has regular geometrical shape which depend upon the number of bond pair. Okay, so first rule says that जेव्हा सेंट्रल ॲटम हा ओनली बॉन्ड पेअर सोबत जेव्हा तो कनेक्ट असतो, म्हणजे सपोज आपल्याकडे ॲटम ए आहे, ॲटम ए इज कनेक्टेड टू ॲटम बी और अनदर ॲटम सी, तर त्याचं जी जॉमेट्री असते जेव्हा फक्त बॉन्ड पेअर असतात तेव्हा ती जॉमेट्री, त्याचा शेप हा रेग्युलर असतो, डिपेंड अपॉन कुठल्या टाईपचे बॉन्ड पेअर अटॅच आहे. मग 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात. ओके, तर काही टीचिंग एड्स यूज करून आपण फर्स्ट रूल हा समजून घेऊया. ओके, अकॉर्डिंग टू व्हीएसईपीआर थिअरी रूल नंबर फर्स्ट. तो फर्स्ट रूल काय सांगते आपल्याला की जेव्हा सेंट्रल ॲटम बॉन्ड पेअरनी कनेक्टेड असतो तेव्हा त्याची जी जॉमेट्री आहे ती रेग्युलर जॉमेट्री असते. हा फर्स्ट रूल आहे. कन्सिडर हा ॲटम ए आहे आणि हा ॲटम बी आहे असं कन्सिडर करूया. हा लास्ट पार्ट जो आहे हा ॲटम बीचा आहे आणि हा जो काही मधातला पार्ट आहे कन्सिडर दिस इज ॲज अ बॉन्ड. ओके, तर समजा फर्स्ट आपल्याकडे मॉलिक्यूल आहे AB2 टाईपचा. तर AB2 टाईपचा जो मॉलिक्यूल आहे त्याची जॉमेट्री काय असेल आणि शेप कसा असेल, त्यानंतर त्याचा बॉन्ड अँगल काय असेल. आता हा आपल्याकडे मॉलिक्यूल आहे AB2 टाईपचा. ओके, तुम्ही बघू शकता इथे की हा जो पार्ट आहे आपण याला ए कन्सिडर करू. ॲटम ए सेंट्रल जो ॲटम आहे हा ए, त्यानंतर हा बी AB2 टाईपचा मॉलिक्यूल आहे. आता मी याला किती पण शेक केलं तर तुम्ही बघू शकता की याचा जो काही बॉन्ड अँगल आहे हा चेंज होणार नाही.
तर याची जॉमेट्री असेल लिनियर. ओके, एक सरळ लाईन मध्ये आहे तर याची जॉमेट्री काय असेल, लिनियर जॉमेट्री. आणि जर तुम्ही या पूर्ण याला एक सर्कल कन्सिडर केलं, ओके, एक सर्कल कन्सिडर केलं तर लिनियर जॉमेट्रीच्या मॉलिक्यूलचा बॉन्ड अँगल काय असेल, तर बॉन्ड अँगल हा जो दोन, हा ए ॲटम हा बी ॲटम, याचा जो बॉन्ड अँगल असेल, हा बॉन्ड अँगल काय असेल 180 डिग्री. ओके, इथपासून ते इथपर्यंत हा फर्स्ट याचा बॉन्ड अँगल काय असेल 180 डिग्री. मीन्स AB2 टाइप विथ रेग्युलर जॉमेट्री, लिनियर अँड बॉन्ड अँगल 180 डिग्री. एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला, BeCl2 और BeF2 हे दोन एक्झाम्पल आहे ज्याची जॉमेट्री लिनियर असेल आणि बॉन्ड अँगल असेल 180. आता मी याला आणखी, इफ आय ट्राय टू पुट वन बॉन्ड अँगल, ओके, आणखी एक आपण अटॅच करूया याला. ओके, आता तुम्ही बघू शकता की याची काय जॉमेट्री झाली आहे. दिस इज द ॲटम विथ टाइप AB3. ओके, दिस इज द सेंट्रल ॲटम A and this is atom B, B and B. ओके, सो तुम्ही बघू शकता यावरून की मॉलिक्यूलची जॉमेट्री काय असेल. तर जॉमेट्री काय असेल, ट्रायगोनल प्लेनर. ओके, हा प्लेन आहे, या प्लेन मध्ये हा मॉलिक्यूल आहे, इट बिकम ट्रायगोनल प्लेनर विथ बॉन्ड अँगल. हा जर बॉन्ड अँगल तुम्ही बघितला तर हा बॉन्ड अँगल असेल 120 डिग्री. ओके, आपण जर ह्या पूर्ण याला सर्कल कन्सिडर केलं तर हा बॉन्ड अँगल असेल 120 डिग्री. एक्झाम्पल्स आर BF3 molecule. Okay, now I try to attach one more bond to this, one more molecule to this shape. Let's see what it becomes. Look at this now. आता मी याला आणखी एक बॉन्ड अटॅच केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की याचा जो शेप आहे तो काय झालेला आहे. ओके, हा जो भाग आहे हा सेंट्रल ॲटम A आहे अँड देन दिस 4 बॉन्ड आर अटॅच टू सेंट्रल ॲटम AB4 टाइप मॉलिक्यूल झाला हा. तर आता हा लिनियर आहे का, नो, दिस इज नॉट लिनियर. हा जो शेप आहे या शेपला काय म्हटलं जाते, टेट्राहेड्रल. ओके, हा प्लेनवर आहे का, नाही. तर तुम्ही बघू शकता की याचा जो फर्स्ट आहे, हा जो ए झाला सेंट्रल ॲटम A आणि हा जो फर्स्ट बी आहे हा अपवर्ड साइडने असेल. देन जो एक आहे तो या साइडला आहे, दुसरा जो असेल, दुसरा जो बी आहे हा अबोव द प्लेन आहे. हा कसा आहे, अबोव द प्लेन. आणि हा जो लास्ट आहे हा या साइडला हा बिलो द प्लेन. म्हणजे याची जी जॉमेट्री आहे ही चेंज झालेली आहे जेव्हा मी याला 4 बॉन्ड पेअर लावले. ओके, किती बॉन्ड पेअर, 4 बॉन्ड पेअर. टाइप कुठला आहे हा, AB4 टाइपचा मॉलिक्यूल आहे. आणि जेव्हा मी याला 4 बॉन्ड पेअर लावल्या तेव्हा याची जॉमेट्री झाली टेट्राहेड्रल. ओके, यू कॅन सी दॅट. मी याला जर शेक केलं तर काही चेंजेस होत आहे का याच्या जॉमेट्री मध्ये, नाही. मीन्स for AB4 molecule with regular geometry, tetrahedral shape is most stable for AB4 type molecule. Okay, AB4 चा टाइपचा जो काही मॉलिक्यूल असेल त्याच्यासाठी टेट्राहेड्रल हा शेप जो आहे हा मोस्ट स्टेबल शेप असेल. ओके, सो व्हॉट इज द बॉन्ड अँगल बिटवीन दिस ॲटम, बॉन्ड अँगल इज 109 डिग्री 28 सेकंड. ओके, बॉन्ड अँगल इज 109 डिग्री. त्यानंतर एक्झाम्पल, मोस्ट कॉमन एक्झाम्पल इज CH4 मॉलिक्यूल. CH4 मॉलिक्यूलची जी शेप आहे और जी जॉमेट्री आहे दॅट इज टेट्राहेड्रल जॉमेट्री. ओके, इज इट पॉसिबल मी याला आणखी एक जर अटॅच केला मॉलिक्यूल तर. ओके, नाउ लेट्स मूव टुवर्ड्स AB5 टाइप मॉलिक्यूल. ओके, AB5 टाइपचा जो मॉलिक्यूल आहे त्याची स्ट्रक्चर आणि जॉमेट्री कशी पाहूया.
जर इथे सेंट्रल ॲटम ए असेल इथे, तर हा B1, B2, B3 आणि हे जे दोन व्हाईट बलून आहे B4 अँड B5. सो तुम्ही बघू शकता की हे जे स्ट्रक्चर आहे ते कशा टाईपचं आहे. ओके, सो दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज टेट्रागोनल बायपिरॅमिडल स्ट्रक्चर. ओके, तुम्ही बघू शकता टेट्रागोनल हे 3 आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे याला म्हटलं जाते टेट्रागोनल बायपिरॅमिडल. सो बॉन्ड अँगल इज 120 डिग्री. ओके, याचा जो बॉन्ड अँगल असेल ॲटम ए आणि ॲटम बी चा जो काही बॉन्ड अँगल असेल तो आहे 120 डिग्री 90 सेकंड. ओके, and this structure is called as tetragonal bipyramidal. So example are PCl5. Examples are PCl5. जर आपण याला म्हटलं की हा मधातला जो ॲटम आहे हा P आहे, तर हे 3 कार्बन असे 3 साइडला अटॅच होतील आणि एक जो 3 क्लोरीन, सॉरी नॉट कार्बन, 3 क्लोरीन हे 3 साइडला अटॅच होतील आणि एक क्लोरीन हा वर राहील, एक क्लोरीन हा खाली राहील. ओके, या टाइपचे स्ट्रक्चर फॉर्म होईल. नाउ लेट्स मूव टू अनदर atom that is B6, AB6 type structure. Okay, so for AB6 type molecule, the most stable structure is octahedral structure. You can see that if the central atom A is here, then the B1, B2, B3, B4, B5 and B6, this structure is called as octahedral structure. The structure looks like this. The 4 bond angle are in this shape and one is above and one is below. Okay, the bond angle for AB6 type structure is 90 degree. Okay, the question is this: there is only 6 bond pair attached to central atom A. Then why this molecule is called octahedral? There is no 8 bond present. Okay, so why this called is octahedral? You can see that this is the 1 phase, this is 2 phase, this is 3 and this is 4. There are 4 phase here, and similarly below 1 phase, 2 phase, this is 3 phase and this is 4 phase. Because of this 4 plus 4, 8 phases are there. That's why this molecule is called as octahedral molecule. Okay, got it? स्टुडंट्स, आपण जे काही मॉलिक्यूलचे फर्स्ट रूल नुसार जे काही मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर्स होते, दॅट इज लिनियर, ट्रायगोनल प्लेनर, टेट्राहेड्रल, देन ट्रायगोनल बायपिरॅमिडल, ऑक्टाहेड्रल, हे काही डिफरंट स्ट्रक्चर्स होते. आपण हे मी तुम्हाला बलूनच्या साहाय्याने पण व्हिज्युअलाइज केलेले आहे आणि ह्या डायग्राममध्ये पण तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर्स कशा टाईपचे दिसतात. ओके, आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. व्हिडिओ इंटरेस्टिंग होता असं मला वाटते. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम, एनी क्युरीज, लेट मी नो ऑन माय व्हॉट्सअप और इन कमेंट सेक्शन. यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता. नेक्स्ट पार्ट तुम्हाला जो रूल नंबर 2 आहे, 3rd आहे, तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे सांगेल. ठीक आहे.